Brain Sanket, most trusted brand for tuition classes and course. Admission open. Tuitions for nursery to 10th standard. All subjects, all medium and all boards. Spoken English and personality development courses. Batches available from 7 am to 8:30 pm. Address 1387 Radhakrishna near Guru Prasad Cashew Factory, Benkanhಳ್ಳಿ Road, Sulga, Belgavi 591108. Contact 7709007975 8421499685. नमस्कार, मी रोहन पाटील. न्यूज 24 तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उत्तर कन्नड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंकोला तालुक्यातील शिरूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर डोंगर कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. अजूनही अनेक लोक चिखलाखाली अडकल्याचा संशय आहे. अपघातावेळी कामात गुंतलेले लॉरी आणि टँकर नदीत वाहून गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर IRD कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरणासाठी रस्त्यालगतच्या टेकडीचे मोठ्या प्रमाणात खोदकाम केले होते. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. PNDT कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मुडलगी येथील हॉस्पिटलवर राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी आणि देखरेख समितीने छापा टाकला. मुडलगी येथील इकरा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉक्टर कुतेजुल्ला कुब्रा हे गर्भलिंग तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तसेच पुढे येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाशी संबंधित राज्य आरोग्य प्राधिकरण आणि राज्य तपासणी तसेच देखरेख समितीने धाड टाकली. तसेच धाडीदरम्यान फोनपे अकाउंटवर झालेल्या 20,000 रुपयांचा व्यवहारही उघडकीस आला आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आणि एजंटकडून जप्त केलेली रक्कम पुढील तपासासाठी बेळगाव जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. बेळगावातील जनतेला जन्ममृत्यूचे दाखले काढण्यासाठी होणारा त्रास टाळण्याकरिता अखेर महापालिका पुढे सरसावली असून लोकांच्या समस्या लक्षात घेऊन आयुक्तांनी काउंटरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगावची लोकसंख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. इथला जन्म आणि मृत्यू दरही तसाच आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जन्ममृत्यू दाखला काढण्यासाठी बेळगाव महापालिकेत एकच काउंटर असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. जन्ममृत्यूच्या नोंदी अद्ययावत नोंदी घेण्यासाठी दररोज गर्दी वाढत होती. ही बाब लक्षात घेत आज महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वतः काउंटरला भेट देऊन लोकांची व कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून काउंटरची संख्या वाढवण्याचा विचार केल्याने बेळगावकरांनी समाधान व्यक्त केले. पावसाळी अधिवेशनात यंत्रमागधारक विणकरांचे वीज बिल माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात यावा या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकरांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचलेल्या यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी बेळगावसह मानकापूर, नेज, ढोणेवाडी, निपाणी, बागलकोट आदी भागातील विणकर उपस्थित होते. बेळगावच्या शांताई वृद्धाश्रम आणि उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण करण्यात आले. भरतेश वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून डेंग्यू जनजागृती व लसीकरण करण्यात आले. शांताई वृद्धाश्रमातील सदस्य व कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वाटप केले. तसेच उषाताई गोगटे शाळेत आयोजित डेंग्यू लसीकरण शिबिराचा सुमारे 500 विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व जनजागृतीची माहिती दिली. प्राचार्य नयना एलन मोरे आणि भरतेश मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी देखील डेंग्यूबाबत जनजागृती केली. आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन उपाययोजना आखणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्या येथे लाडक्या गणरायाच्या रेखाचित्राप्रमाणे कलात्मक आणि सुंदर अशा 15 फुटीपर्यंत गणेश मूर्ती तयार करून मिळतील. त्वरा करा. सार्वजनिक गणेश मूर्तींचे बुकिंग फक्त 20 जुलै 2024 पर्यंत. कृपया तुमची मूर्ती लवकरात लवकर बुक करा. संपर्क श्रीनाथ अष्टेकर 9611845614. गणेश अष्टेकर 9880603889. विद्यार्थ्यांच्या जीवनात भक्कम ध्येय असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी समर्पण आणि प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत बेळगावचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी व्यक्त केले. बेनन स्मिथ मेथोडिस्ट पदवी महाविद्यालयात आयोजित
स्पर्धा परीक्षांमध्ये कन्नडची भूमिका या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. या दरम्यान विद्यापीठ व्यवस्थापक आणि संस्था समन्वयक विजय एलिस आणि विद्यापीठाचे प्राचार्य सॅम्युएल डेनिल यांची भाषणे झाली. यावेळी कन्नड विभागाचे अध्यक्ष नानासाहेब जाधव, D.N. बेलवडी व विद्यापीठातील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. खानापूर नंदगड मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. खानापूर तालुक्याच्या कौंदळ गावानजीक खानापूर नंदगड मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या मार्गावर अनेक जुनाट वृक्ष आहेत. पाऊस व वाऱ्यामुळे एखादा वृक्ष कोसळल्यास वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जुनाट वृक्ष हटवावेत अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. शेतात निघालेल्या वृद्ध शेतकऱ्यावर 3 अस्वलांनी पाठीमागून हल्ला केला. अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून त्याने धाडसाने दगड मारून अस्वलाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. लोंढा येथे सदर घटना घडली. दगडाने मारल्यामुळे 3 अस्वले शेतकऱ्याला सोडून पळून गेली. सकाळी नेहमीप्रमाणे प्रभू शिनुटगेकर हे आपल्या शेताकडे निघाले होते. त्यांच्या शेतात जाण्याच्या मार्गावर जंगल आहे. जंगलातून आलेल्या 3 अस्वलांनी अचानक शेतकऱ्यावर हल्ला केल्याची माहिती त्यांनी गावात येऊन दिली. शेतकऱ्याला बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अस्वलाच्या हल्ल्याचे वृत्त कळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रभू शिनुटगेकर यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. हुबळीतील केशवपूरमधील रमेश भवनजवळ असलेल्या भुवनेश्वरी ज्वेलरी दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारत गॅस कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. सोनाराच्या दुकानातील 800 ग्रॅम सोने, 50 किलो चांदीचे दागिने चोरून पोबारा केला आहे. जगदीश दैवज्ञ यांच्या मालकीच्या दुकानात चोरीची घटना घडली असून मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चोरट्यांनी आधी CCTV कॅमेऱ्यावर फवारा मारून नंतर चोरी करून पलायन केले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर हुबळी धारवाड पोलीस आयुक्त शशिकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून ही चोरी 2 व्यक्तींनी केली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका CCTV कॅमेऱ्यात 2 व्यक्तींचे फुटेज कैद झाले आहे. उर्वरित CCTV कॅमेऱ्यांवर फवारणी करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त शशिकुमार यांनी दिली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. 7व्या वेतन आयोगानुसार 1 ऑगस्टपासून वेतन सुधारणा लागू होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन सुधारण्यासाठी 7वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता. 7व्या वेतन आयोगाचा अहवाल आणि शिफारशीनुसार 1 ऑगस्टपासून वेतन सुधारणा लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज 24 तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच न्यूज 24 तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.